नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, शेवटी वर्धा जिल्हा पोलीस या घटकाची अंतिम मेरिट लिस्ट हे लागलेली आहे. तर बघा, या मेरिट लिस्टहून, या पोलीस घटकाच्या मेरिट लिस्टहून आपल्याला नेमकं काय शिकवण मिळते, कशी शिकवण मिळते, या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, जवळजवळ 30 घटकांच्या, म्हणजेच असं म्हणावं लागेल की जवळजवळ 30 जिल्ह्यांच्या घटकांच्या लेखी परीक्षा ह्या नुकत्याच झालेल्या आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे मेरिट लिस्ट आहे अंतिम, हे मेरिट लिस्ट थोडी आपल्याला हाय जाताना दिसत आहे. त्याचं कारण नेमकं काय आहे, हे कारण, महत्त्वाचं जे कारण आहे ते कारण आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी आपण असं विश्लेषण थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी फक्त पुरुषांचं सर्वसाधारण आणि महिलांचं सर्वसाधारण मेरिट या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर याच्यामधून काय आपण शिकवून घेऊ शकतो, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मान्य या ठिकाणी हा जो कट ऑफ आहे, हा कट ऑफ 132 ओपनचा जाताना आपल्याला दिसतो. कोणाचा? पुरुषांचा 132 ओपनचा आपल्याला जाताना दिसतो. त्याच्यानंतर फिमेलचा म्हणजेच महिलांचा जो कट ऑफ आहे, हा सुद्धा 123, म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणे हा आपल्याला जाताना दिसत आहे. बघा, आता याच्यामध्ये एक कॅटेगरी येते तुमची NT-ब, यांचा सुद्धा निकाल या ठिकाणी 132 एवढा आपल्याला, म्हणजेच ओपनच्या बरोबर लागलेला आपल्याला दिसतो. त्याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला ते दिसतही असेल. बघा, या ठिकाणी विश्लेषण बघू आपण. 132 वर मेरिट गेलं, बरोबर आहे. मग इतर जे जिल्हे आहे, इतर जे घटक आहे, यांचं सुद्धा मेरिट हे एवढं जाऊ शकते का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व त्या त्या घटकाचा पेपर आणि त्या त्या घटकाच्या जागा, या सर्व गोष्टींवर हे मेरिट लिस्ट जात असते. बघा, इथं जागांचं जर विश्लेषण, आपण सर्वसाधारण जागांचं जे विश्लेषण आहे हे जर बघितलं, तर या ठिकाणी निश्चितच ह्या जागा खूप कमी येताना आपल्याला दिसतात. मान्य आहे, इथं जागा किती होत्या हो? 134 जागा एकूण टोटल होत्या. परंतु याच्यामधल्या सर्वसाधारण ज्या जागा आहे, ह्या जागा तुम्हाला खूप कमी पाहायला मिळतील. बघा, या ठिकाणी आपण दिलेलंच आहे. ओपनच्या ज्या जागा होत्या पुरुषांच्या, ओपनच्या ज्या जागा होत्या पुरुषांच्या किती होत्या? 15 जागा होत्या. त्याच्यानंतर महिलांच्या सर्वसाधारण ओपनच्या किती जागा होत्या? 17 जागा होत्या. आणि एवढ्या कमी जागा असल्यामुळे निश्चितच हे मेरिट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. 132 पुरुषांचं आणि 123 महिलांचं मेरिट जाताना दिसते. त्याच्यानंतर SC कास्टचं 128 मार्कांना क्लोज होताना दिसते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथं जागा किती होत्या? फक्त 4 जागा SC कास्टच्या सर्वसाधारण पुरुषांच्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर महिलांच्या जागा ह्या 5 सर्वसाधारण पाहायला मिळतील. आणि म्हणूनच या ठिकाणी जे मेरिट आहे SC कास्टचं, हे मेरिट आपल्याला हाय जाताना दिसतं. हाय म्हणजे किती? या ठिकाणी किती मार्कांचा फरक आहे ओपनचा आणि या कास्टचा? 4 मार्काचा. म्हणजेच पाहिजे तेवढं या कास्टचं सुद्धा मेरिट हे हाय गेलेलं नाही आहे. 128 वर क्लोज झालेलं आहे पुरुषांचं आणि महिलांचं 115 वर क्लोज झालेलं आहे. ST कास्ट आलीच आपली पुढे. त्याच्यानंतर ST कास्ट यांचं 118 वर क्लोज होताना दिसते आहे. यांच्या पण जागा कमी प्रमाणामध्ये होते. इथं किती? सर्वसाधारण पुरुषांच्या जागा 5च पाहायला मिळतात आणि महिलांच्या जागा 3 पाहायला मिळतात सर्वसाधारण. महिलांचं किती गेलं आहे? 112 एवढं मेरिट लागलेलं आपल्याला दिसते. त्याच्यानंतर NT-अ यांच्या या ठिकाणी जागा नव्हत्या. त्याच्यानंतर NT-ब, बघा NT-ब आणि ओपन यांचं जे मेरिट आहे मेलचं, हे मेरिट सेम जाताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर महिलांचं NT-बचं 121 जाताना आपल्याला दिसते. मग आता 132 ओपनच्या बरोबर NT-बचं मेरिट,
त्याच्यानंतर महिलांचं सुद्धा 121 हाय गेलेलं आहे. मग याचं कारण काय? हे कारण आहे विद्यार्थी मित्रांनो. किती जागा होत्या? फक्त 2 जागा. त्याच्यामध्ये एक पुरुषाची जागा आणि एक महिलाची जागा. म्हणजे अशा सर्वसाधारण 2 जागा फक्त आपल्याला एक जागा, एक महिलांना आणि एक पुरुषांना, अशा 2 जागा फक्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि या 2 जागा असल्यामुळे, एवढ्या कमी जागा, एकच जागा असल्यामुळे हे मेरिट तुम्हाला एवढं हाय गेलेलं दिसतं. साहजिक आहे, सोपी गोष्ट आहे. एक जागा किंवा 2 जागा जर आता काही काही जिल्ह्यांचं मेरिट हे खूप कमी जातं, एक 2-2 जागेमध्ये, तो थोडा वेगळा विषय आहे. परंतु जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जर आपण मेरिट लिस्ट बघितली, मागच्या मेरिट लिस्टचं जर तुम्ही ॲनालिसिस केलं, तर त्याच्याहून जास्तीत जास्त तुम्हाला मेरिट लिस्ट हे एक जागा किंवा 2 जागा हे हायत जाताना दिसणार आहे. तसंच या ठिकाणी घडलेलं आपल्याला दिसते. फक्त किती? एक जागा असल्यामुळे हे एवढं मेरिट या ठिकाणी गेलेलं आहे NT बचं. NTC या ठिकाणी जागा नव्हत्या. त्याच्यानंतर NTDच्या सुद्धा जागा आपल्याला पाहायला मिळत नाही. SEBC किती गेलं हो? पुरुषांचं 131 जाताना दिसत आहे. तेच कारण काय? जागा खूप कमी होत्या. फक्त 3 जागा पुरुषांच्या या ठिकाणी सर्वसाधारण पाहायला मिळतात. त्याच्यानंतर महिलांचं 118 मेरिट जाताना दिसतं. यांच्या पण जागा किती? फक्त 4 जागा होत्या सर्वसाधारण महिलांच्या. त्याच्यानंतर पुढची कास्ट ओबीसीचं सुद्धा 131 पुरुषांचं आपल्याला मेरिट जाताना दिसत आहे. त्याच्यानंतर महिलांचं 121. परत तुमची जी पुढची कास्ट आहे SBC, यांच्या सुद्धा या ठिकाणी जागा नव्हत्या. आणि त्याच्यानंतर पुढची कास्ट EWS, यांचं मेरिट 117 आपल्याला जाताना दिसते. आणि त्याच्यानंतर महिलांचं फक्त 91 मार्क, फक्त 91 मार्कांवर महिलांची EWSची मेरिट आपल्याला क्लोज होताना दिसत आहे. यांच्या सुद्धा जागा आपल्याला कमीच पाहायला मिळतील या ठिकाणी. किती? पुरुषांच्या 3 जागा होत्या फक्त आणि महिलांच्या 4 जागा होत्या सर्वसाधारण. तर या मेरिट लिस्टहून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की इतर जिल्ह्यांची जे मेरिट लिस्ट आहे, हे मेरिट लिस्ट सुद्धा फायनल कट ऑफ हा जास्त जाऊ शकतो का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, निश्चितच मेरिट हे इतर जिल्ह्यांचं, आता काही अपवाद जिल्हे त्याच्यामध्ये असतील की त्यांचं मेरिट लिस्ट हे हाय जाऊ शकतं, 130 प्लस जाऊ शकतं. परंतु जास्तीत जास्त जिल्हे हे असे असतील विद्यार्थी मित्रांनो की त्यांचं जे मेरिट लिस्ट आहे, त्यांची जे गुणवत्ता यादी आहे अंतिम, ही गुणवत्ता यादी हे कमीच पाहायला मिळणार आहे, कमीच पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारे याच्यामधून, या मेरिट लिस्टमधून आपल्याला हे शिकवण मिळते. कोणती शिकवण? त्याचं महत्त्वाचं कारण मी तुम्हाला सांगितलं ॲनालिसिस करून, की ज्या सर्वसाधारण ज्या जागा आहे, ह्या जागा या ठिकाणी खूप कमी होत्या आणि त्याच्यामुळेच हे जे मेरिट आहे हे हाय गेलेलं आपल्याला दिसतं. तर या ठिकाणी थांबू. जय हिंद, जय भारत.